नाव आराध्या. मी आज तुमच्या पुढे मी सावित्री बोलते याच्याविषयी बोलणार आहे. ओळखलं का मला? होय, मी सावित्री ज्योतिबा फुले बोलते. एरवी बोललेही नसते, पण तुम्ही माझ्या विचारांचा घोटून क्लीन केले. चक्क मला देवी बनवून फोटोमध्ये फ्रेम केले. जमेल तेव्हा जमेल तसे माझ्या सोयीनुसार तुम्ही माझे कौतुक करता. हो, पण खरे दुःख याचे की तुम्ही मला गृहीत धरता. त्याचाच राग आज मी तुमच्या समोर खोलते. होय, मी सावित्री ज्योतिबा फुले बोलते. होय, मी सावित्री ज्योतिबा फुले बोलते. शिक्षणाच्या स्वर्गाचे मी उघडले दार. शिक्षणाच्या स्वर्गाचे मी उघडले दार. मिस सावित्री आज जगाची शिलेदार. मिस सावित्री आज जगाची शिलेदार. कुऱ्हाडीचा दांडा गोताच काळ बाबा. कुऱ्हाडीचा दांडा गोताच काळ बाबा. सगळ्या गोष्टी डोक्यावरून गेल्या. ज्या माझा वारसा सांगतात तोच बेईमान झाला. जगासाठी मी शिव्या शाप दगडाबरोबर शेणही सोसले होते. तुमच्या शब्दात सांगायचे म्हणलं तर रात्रंदिवस मला घासले होते. तुमच्या शब्दात सांगायचे म्हणलं तर रात्रंदिवस मला घासले होते. आज मी कसले गाव जळते. होय, मी सावित्री ज्योतिबा फुले बोलते. होय, मी सावित्री ज्योतिबा फुले बोलते. सावित्रीच्या तुम्ही लेकी शिक्षण घेऊन मोठ्या हो. सावित्रीच्या तुम्ही लेकी शिक्षण घेऊन मोठ्या हो. ज्ञानाचा विशाल नभे उंच गगन भरारी घेऊ. उंच गगन भरारी घेऊ. ही कोणती उपकाराची भाषा नाही. ही कोणती उपकाराची भाषा नाही. आजच्या बाजार समाजसेवेसारखा हा पेंडबाजा करता अशा नाही. आजच्या बाजार मी विसरूनच गेले होते आम्ही कोणकोणते विष पचवले आहे. हल्ली मात्र तुम्ही आमच्या आत्मसन्मानाला टिसले आहे. हल्ली मात्र तुम्ही आमच्या आत्मसन्मानाला टिसले आहे. म्हणूनच तुमच्या या बहिऱ्याकाने गाराने घालते. होय, मी सावित्री ज्योतिबा फुले बोलते. होय, मी सावित्री ज्योतिबा फुले बोलते. समाजाला दिली मी ज्ञानाची सावली. समाजाला दिली मी ज्ञानाची सावली. धन्य मी क्रांती ज्योती सावित्रीबाई. धन्य मी क्रांती ज्योती सावित्रीबाई. माय मावल्यानो लेकीबाईनो, तुम्ही शिकला सवरलात नाही तितक्या शहाण्या झालात. माय मावल्यानो लेकीबाईनो, तुम्ही शिकला सवरलात नाही तितक्या शहाण्या झालात. विकृत स्त्री मुक्तीच्या प्रत्येक जणी कहाण्या झालात. माझा वारसा सांगू स्वार्थासाठी राबतात. माझा वारसा सांगू स्वार्थासाठी ज्योतिबा फुले बोलते. होय, मी सावित्री ज्योतिबा फुले बोलते. हे जरी असे असले तरी ते तसे असणार नाही. हे जरी असे असले तरी ते तसे असणार नाही. एक दिवस माझा पण येईल तो घरी बसणार नाही. एक दिवस माझा पण येईल तो घरी बसणार नाही. बायपणाचे दुःख काय असते मी तुमच्यापेक्षा जास्त भोगले. बायपणाचे दुःख काय असते मी तुमच्यापेक्षा जास्त भोगले. आशा पाहू सांगा मी सावित्री या शब्दाला जागले. मी सावित्री या शब्दाला जागले. तक्क लादू आणि भंकर श्रीमुक्तीच्या नशा तुम्हाला चढल्या आहेत. तक्क लादू आणि भंकर श्रीमुक्तीच्या नशा तुम्हाला चढल्या आहेत. कपडे बदलले की पोरोगामी होत जातात. कपडे बदलले की पोरोगामी होत जातात. ही फॅशन फक्त तुम्हीच पाडली आहे. ही फॅशन फक्त तुम्हीच पाडली आहे. माझी लेक शिकली सवरले. नाकाने कांदे सोलते. संस्कृतीच्या नावाखाली नाकाने कांदे सोलते. होय, मी सावित्री ज्योतिबा फुले बोलते. होय, मी सावित्री ज्योतिबा फुले बोलते. किती भोगले किती सोसले तरीही मी शिकवले. किती भोगले किती सोसले तरीही मी शिकवले. स्त्री शिक्षणाचे धडे पुढे माझ्या साऱ्या लेकीने गिरवले. पुढे माझ्या साऱ्या लेकीने गिरवले. मान नको प्राण नको आमचे उपकारी फेडू नको. जोडायची म्हणून भाषणे जोडू नको. कीर्तन काही नको. जोडायची म्हणून भाषणे जोडू नको. होय, मी सावित्री ज्योतिबा फुले बोलते. होय, मी सावित्री ज्योतिबा फुले बोलते. धन्य मी सावित्री. धन्य माझा त्याग. धन्य मी सावित्री. धन्य माझा त्याग. माझ्या वेदनेमुळे आज बहरली बाग. माझ्या वेदनेमुळे आज बहरली बाग. आजकाल मुली अनेक क्षेत्रामध्ये पुढे आहेत. आजकाल अनेक क्षेत्रामध्ये मुली पुढे आहेत. कोणतेही पद स्वीकारत आहेत. जसे डॉक्टर, इंजिनियर, IPS, पोलीस, शिक्षक असे कोणतेही मोठे पद स्वीकारत आहेत. आणि मुलांचा प्रश्न तुम्हाला पडलाच असेल. म्हणजे तुम्हाला अजून काही समजलंच नाही. मी म्हणल्याप्रमाणे मुलं हे पहिलं शाळेत जात होते आणि मुली शब्दच असायचा. मुलींसाठी शाळा हा अनोळखी शब्दच असायचा. आणि आज हे तुमचे लाडके शाळेत जाण्याऐवजी घरी बसून घरचे गाय बैल म्हैस सोडत आहेत.
आणि हे तुमचे आज लाडके घरी बसून घरचे म्हैस बैल गाय ओळखत आहेत. का एवढा भेदभाव मुली व मुलांमध्ये? का एवढा भेदभाव मुली व मुलांमध्ये? माझा प्रश्न ठरला आहे, माझा प्रश्न ठरला आहे. होय मी सावित्री ज्योतिबा फुले बोलते. होय मी सावित्री ज्योतिबा फुले बोलते. मी सावित्री केवळ माझ्यामुळेच मिळाले महिलांना ज्ञान. मी सावित्री केवळ माझ्यामुळेच मिळाले महिलांना ज्ञान. आज जगात होत आहे महिलांचा सन्मान, आज जगात होत आहे महिलांचा सन्मान. मुलींना तुम्ही मूल आणि चूल म्हणायच्या, मुलींना तुम्ही मूल आणि चूल म्हणायच्या. आणि त्याच मूल व चूलचा अर्थ तुम्हाला माहित आहे, आणि त्याच मूल व चूलचा अर्थ तुम्हाला माहित आहे. नाही ना? लावली जीभ टाळ्याला, नाही ना? लावली जीभ टाळ्याला. असं झालंय तुमचं, असं झालं तुमचं. मी सांगते, कान खोलून ऐका. मूल म्हणजे तुमचा जन्म, आणि चूल म्हणजे तुमच्याच घरातले स्वयंपाक करणारी चूल, आणि चूल म्हणजे तुमच्याच घरातले स्वयंपाक करणारी चूल. म्हणजे तुम्हाला अजून काहीच समजलेलं नाही, म्हणजे तुम्हाला अजून काहीच समजले नाही. मी सांगते अजून एकदा. मूल म्हणजे तुमचा जन्माला आलेलं मूल, मूल म्हणजे तुमचा जन्माला आलेलं मूल. आणि चूल म्हणजे तुमच्याच घरातले स्वयंपाक करणारी चूल. म्हणजे मूल तुमचंच, आणि तिला शाळेत जाण्याऐवजी तुम्ही घरी बसून घरचे काम लावताय. हे कोणी सांगितलंय? हे कोणत्या देवाने सांगितलंय? तुम्हाच माहित. हे कोणी सांगितलंय? हे कोणत्या देवाने सांगितलंय? तुम्हाच माहित. पण मी एक खंबीर स्त्री म्हणून तुम्हाला अडवायला आले. पण मी एक खंबीर स्त्री म्हणून तुम्हाला अडवायला आले. ज्या मुलीला तुम्ही घरी बसून घरचे काम लावायच्या, ज्या मुलीला तुम्ही घरी बसून घरचे काम लावायच्या, त्या मुलीला मी शाळेत जाऊन मोठ्या पदावर पाठवण्यासाठी आलते. पण तुम्ही तुमच्या या घाणेरड्या तोंडाने मला शिव्या शाप दिला. तुमच्या हाताने मला दगड आणि शेणही मारले. मी हे सर्व तुमचं सोसले, आणि अखेरला तुमच्या या मुलीला मी होय मी सावित्री ज्योतिबा फुले बोलते. होय मी सावित्री ज्योतिबा फुले बोलते. किती सोसले मी दगड आणि धोंडे, किती सोसले मी दगड आणि धोंडे. शिक्षणाचे झेंडे मिरवले. आता तुम्हाला हा प्रश्न पडला असेल, मी कोण आणि माझा विवाह कोणाशी झाला? या सर्व प्रश्नांची मी उत्तरे सांगते. ऐका आता. माझं नाव सावित्री, माझ्या आई वडिलांचं नाव लक्ष्मी खंडोजी नेवसे, आणि माझा जन्म 3 जानेवारी 1831 रोजी झाला. 1831 रोजी झाला. आणि माझा विवाह मी अवघ्या 9 वर्षाचे होते तेव्हा, माझा विवाह क्रांतीज्योती महात्मा फुले यांच्याशी झाला. मी इतका वेळ झाला एक सावित्री ज्योतिबा फुले